जय जय राम राम जय जय राम पाहता लोचन रूप Oh!
सर्व दुःखाचे आगर काज गुरु भक्ती काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापते पितृवचन सेवा हे विष्णुते महापूजा हे विष्णुते अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखी हरी सत्य बोले मुखी दुखवे अनेकाचा दुःखे दुखवे अनेकाचा दुखवे अनेकाचा दुःखे दुखवे अनेकाचा दुखवे अनेकाचा दुःखे दुखवे अनेकाचा विष्णुचे महाभव नाही तुझ्या अनुभव नाही तुझा निश्चयाचे फळ निश्चयाचे फळ गणेशेची फळ स्वामी काज गुरु भक्ती 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 राम स्वामी काज गुरु भक्ती
सागर कसारी ससारी तपमा करी साम बदनी स्वामी काजा गुरु स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काजा गुरु भक्ती स्वामी काजा गुरु स्वामी काजा गुरु गुरु भक्ती स्वामी काजा गुरु 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 भक्ती पितृ वचन सेवापती पितृ वचन सेवापती पितृ वचन वचन सेवापती सेवापती ओ पितृ वचन सेवापती सेवापती हे विष्णूची महापूजा हे विष्णूची महापूजा हे विष्णूची महापूजा हे विष्णूची महापूजा महापूजा सेवापती अनुभव नाही तुझा नाही तुझा नाही तुझा नाही नाही तुझा नाही तुझा अनुभव नाही तुझा
नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हो अनुभव नाही तुझा अनुभव नाही अनुभव नाही तुझा तुझा अनुभव नाही अनुभव नाही तुझा अनुभव
विठ्ठल 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 टाळी, टाळी. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेच विस्तृती महापूजा अनुभवना. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुःखी, हीच विस्तृती महापूजा अनुभवना हिरजा. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. विठ्ठला समचरण सरोजम सांदणीला बधाव, जघन निहित पाणी मंडनं मंडनाना, चरण तुलसी बाला कंधरम कंजनेत्रम सदेद बलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरणा संदाच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. आता हृदय हे आपुले तो फाडून या भले, वरी बैसव पावले श्रीगुरूंचे, दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कर दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विणादे, कर जोडी कोकते काळी, आपल्या नवे रवणी. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी जातारा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तो चिंतोबा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. विठ्ठला आज सेवे करता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु खूप बरा या त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे महाराज 4 प्रकारची तुम्ही भक्ती करा जीवनामध्ये आल्यानं. आपल्या स्वामीचं काम इमाने इतबारे करा, एक निष्ठेने करा. पहिलं स्वामी काज, गुरु भक्ती. गुरु जे आपल्या गुरुची भक्ती करत असताना कसलंही अंतर पडू देऊ नका. पितृवचन, आपल्या वडिलाची आज्ञा,
कधी येते असणार त्या आज्ञेचं उल्लंघन करू नका. अशा 3 नंबरची भक्ती आणि 4थ्या नंबरची भक्ती म्हणजे सेवापती अभंगाचं पहिलं. या 4 भक्ती करत असताना यातली कोणतीही भक्ती करा हीच विष्णूची महापूजा. भगवान परमात्म्याची इथे पूजा दुसरी करायची गरजच नाही. हीच विष्णूची महापूजा. अनुभव दुसरा द्यायची गरजच नाही. आणि हे करत असताना सत्य बोले. आता आपण किती खरं बोलतोय आपल्याला द्यावी. माझं सांगतो सत्य बोले मुखे आणि दुखवे अनेकाच्या दुःखी. उडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. फक्त महाराज त्या संतांचं येते महाराज ही वचन आहेत महाराज. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखी. दुसऱ्याला जर दुःख झालं तर त्या दुःखाचा तळमळ पश्चाताप आपल्याला होतो. जव हे आकाशवर परोप आहे ब्रह्मगोळ भंगाराय परी मी तुझीच वास पाहे गावी. ह्या जावं आत्मा राहू पांडुरंगी दृढभाव. सत्य बोले शेवटच्या क्षणापर्यंत धर्मराज येते असणार खोटं बोलले नाही. अर्ध खोटं बोलले अंगठा गळून पडला. नरोबा कुंजारा फक्त अर्ध खोट बोलले. अध्यक्ष आता आमचं काय त्यांच्या अर्ध खोट बोलण्यामध्ये जाता जाता अंगठा गळून. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखी. हाच जीवनामध्ये आल्यानंतर निश्चय करा तुम्हाला सर्व जिथे 4 भक्तीचं फळ मिळाल्याशिवाय. निश्चयाचे फळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा विठला अभंगाचा अर्थ भावार्थ मी जिथे तुमच्या समोर येते थोडक्यात मोजक्या शब्दामध्ये जिथे मांडलेला आहे. पुन्हा कीर्तन सुटल्यानंतर म्हणून आहे की अभंग काय सोडवलं याला कुणी तारीख दिली असं म्हणायचा प्रश्न येऊ नये. वास्तविक पाहता किती जरी जन्म गेली तरी अभंग हा सुटत. म्हणून अभंगाचा थोडक्यात कथित अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. त्यापैकी जिथे आपल्या या सणसवाडी या गावामध्ये या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 26 वर्षे किती 2 तपापूर्ती होऊन 3ऱ्या तपाकडे वाटचाल आपली चालू आहे. आणि या वाटचालीमध्ये 4थ्या दिवसाची जी ती सेवा माझ्याकडे आली. बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा येईन. तुमचं प्रेम आहे. कोणी अध्यक्षांनी विचार केला त्यांचा फोन सेवकी करावी सांगितलेली काम किती होतो पण काय हरकत नाही. आणि खरोखरच 9 दिवसाच्या नंतर म्हणजे कोरोनाच्या अगोदर जी गायब झाली गाडी अध्यक्ष आहे का 1 दिवस अलीकडे आपण घेऊन काला केला होता. काला आपला 20 का 22 तारखेला काहीतरी काला होता आणि आपण 19 तारखेला सप्ताह आपली सप्त्याची 18ला उरकलं. विठाला विठाला असो. आणि सर्व येथे असणारं सणसवाडीकरांचं प्रेम आहे ना. तरी बालक बोबडा बोली कावा कुडा विचुका पाऊली ते चोद करोनी माऊली रिजेजी. तुम्ही माझं कौतुक करता. आई वडिलांचं अंतःकरण जिथे असणारं महाराज
समजून तसं येते तुम्ही उदार आहात सर्व लहान थोरा सहित कदम महाराज गणेश महाराज सर्वांचा तसा अधून मधून पलीकडे येतोच मी. विठाला विठाला पुनश्च सर्व येते आचार्य महाराज या ठिकाणी गायक वृंद येते त्यापेक्षा एक येते आहे. आता इथं मृदंगावर पाहायचंच काम. एक एकाचेनी मनोव्यापारी हे विश्वच होईल संवारी. हा योगी बाबा अखिल नाथ न पुरे एकापेक्षा एक जिती असणारे महाराज या ठिकाणी सुंदर असं नियोजन आयोजन गावकरी मंडळी महिला मंडळी एकदा चरणाला स्पर्श करून सेवेला सुरुवात. विठाला विठाला स्वामी काच गुरु भक्ती आपल्या स्वामीचं कार्य कसं करायचं हे रामायण शिकवतो. चला रामायणामध्ये एकट्या मारुत्रयाचं पत्र जर बाजूला काढलं तर खाली काही शिल्लक राहील का? देवधरे महाराज आपल्या इथं देवधरे बी आहेत. रामायणामध्ये मारुत्रयानेच फक्त देव धरला त्यालाच फक्त माहित होतं महाराज. मारुत्रयाचं पात्र जर बाजूला काढलं तर बाकी शिल्लक रामायणामध्ये काहीच इतिहास असणारा महाराज राहत नाही. आणि त्याच रामायणामध्ये एक निष्ठ सेवा येते असणारे करणारे माझे मारुत्रया दासत्व निखट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण एक निष्ठ सेवा येते माझी मारुत्रयाने. म्हणून माऊली म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा आणि हरिशी करुणा. आपली सगळी निष्ठा निष्ठित एक निष्ठा आहे का नाही मला. आपली सर्व निष्ठा निष्ठित. सज्जन महाराज सोमवार आला की बंबाले, मंगळवार आला की आनादी अंबिका भगवती पोतापर्यंत घेऊन याती आणि पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते. मंगळवार गेले गेली आणि पांडुरंग बनणार. गुरुवार आला की दिगंबर. आपली एकनिष्ठ भक्ती नाही आहे महाराज. मारुत्री आणि इथे असणारा महाराज राम अवतार संपल्यावर सुद्धा कृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याला सांगितलं देवा कृष्ण अवतारामध्ये सुद्धा येते तुला राम होऊन दर्शन द्यावं लागलं. देवाला सुद्धा मानावं लागलं. देव भीतो पण कधी का म्हणे भावे आणि भेने देवा आकारा. देव भक्ताला भीतो पण भक्ताची श्रद्धा तशीच पाहिजे आणि भक्ती सुद्धा तशीच पाहिजे. विठाला विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे महाराज. एक निष्ठ मारुत्रयाचा विश्वास. स्वधर्म निर्धार हे वर्मा चुकून निर्धार हे वर्मा चुकून काय वेळ लागणार आहे. 4 खंदी करी अशा आणि 5वी आमचे महाराज आहेतच कुठं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून. निष्ठा पाहिजे आणि विश्वास पाहिजे. ज्या भक्ताचा आपल्या गुरुजीवर जिथे विश्वास आहे एक वेळेला प्रसंग असा झाला रामायणामध्ये ऐरावण आणि महिरावण.
युद्ध चालू असताना अहिरावण महिरावण येथे पाताळातून विवराच्या स्वरूपातून बाहेर वर येईल. वर आल्यानंतर येथे असणारे महाराज प्रत्येक राक्षसांचं घनघोर येथे असणारं युद्ध येते आणि युद्ध झाल्यानंतर राक्षस पुष्कळ जिथे मारुद्रयाने आणि वानरसेनी मारून टाकायचे. राक्षस मारून टाकल्याच्या नंतर संध्याकाळी युद्ध आराम झाला, विराम झाला, सर्व झोपी गेले. दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात. पुन्हा तीच राक्षस दिसली. आज मारलेले राक्षस पुन्हा उद्याच्याला तेच राक्षसासमोर युद्ध करायला. मारुतीने विचार केला, सर्व बुद्धिमत्तां वरिष्ठ भानगड काय, अहो कालच युद्ध केलं, काल मी स्वतः यांना मारले आणि आज पुन्हा तीच चेहरे डुप्लिकेट आधार काढतो. हे डबल डबल कसं काय दिसतंय. म्हणून मारुतीने येते असणाऱ्या महाराज जांबुवंतांना विचारलं. जांबुवंतांना सांगितलं, म्हणले हा घर का भीदी लंकाट आहे, जा बिभीषणाकडे. बिभीषण महाराजाला विचारलं. बिभीषण महाराजांनी सांगितलं, म्हणले मारुतीराया प्रकार असा आहे. म्हणले काय. अहिरावण आणि महिरावण यांनी काय केलेलं आहे, जो अमृताचा कुंभ आहे तो पाताळात आहे आणि त्या अमृताच्या कुंभामध्ये प्रत्येक भोंगा भ्रमर काय करतो, जाऊन आपल्या इथे अमृत घेतो आणि मेलेला राक्षसाच्या तोंडामध्ये टाकतो. तो राक्षस जीवन. हा प्रकार असल्यामुळे तुम्ही किती दिवस तरी अजिबात राक्षस. याला काय करायचं म्हणले, याला फक्त एकच आहे म्हणले, अहिरावण आणि महिरावणाचा वध आणि तो कुंभ येथे असणारा तिथून हलवणे. हाच प्रकार. काय संध्याकाळी युद्धाराम झालं. लवकरून वानर सेना बसली. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण येथे असणारा आतमध्ये आराम करताय. तेवढ्यात अहिरावण आणि महिरावणाने विवर केलं आणि त्या विवराच्या द्वारे प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला पाताळात घेऊन पाताळात नेल्याबरोबर येथे असणारा महाराज पाताळ देवी, त्या देवीच्या समोर येते अहिरावण आणि महिरावणाने राम प्रभूला आणि लक्ष्मणाला घेऊन उभं केलं आणि देवीला सांगितलं, देवी मा आता नाही बळी तुझ्या समोर आतापर्यंत महाराज पुष्कळ काही काही वेगळं वेगळं, पण आज तुला नरबळी या ठिकाणी देण्याकरता आम्ही आणलेला. आम्ही आणलेला एवढ्यामध्ये जितकी असणार महाराज पण रामचंद्र तिच्या समोर येथे मंदिरात कोंडला आणि अर्गळा लावून घेतल्यानंतर मकर ध्वज संरक्षणाकरता समोर दारावर मकर ध्वज दारावर ठेवल्याबरोबर येथे असणारे महाराज मारुतीच्या पाताळामध्ये गेल्यानंतर येथे असणारा महाराज माहित पडलं की आता मात्र आपल्याला या ठिकाणी जाऊन पाताळा आणि केली देवीची. पाताळात गेले. समोर येथे असणारं ज्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला जिथे ठेवलं होतं त्या मंदिराच्या समोर गेले तर समोर मकर ध्वज या संरक्षण करण्याकरता समोर मारुतीने त्याच्याकडे पाहिलं, स्वतःकडे पाहिलं. स्वतःकडे पाहिल्याबरोबर मारुतीने विचार केला, म्हणजे आता प्रत्यक्षात माझ्यासारखा दिसतोय. हे विचारलं, म्हणले अरे तू कोण. अरे माझ्या स्वामीला तुम्ही अटक करून या ठिकाणी आणलं, माझ्या स्वामीला मला घेऊन जायचंय, त्याच्याकरता बाजूला सरक, मला जायचंय. जाऊ दे ना राजाबा, जर जायचं असेल तर माझ्या बरोबर पहिलं युद्ध करावं लागेल, मला पराजित करावं लागेल, तेव्हा तुम्हाला इथे पुढे जात आहे. मारुतीने विचार केला, अरे बाबा युद्ध आता युद्ध कशाला तुझ्या बरोबर या ठिकाणी करीत पुष्कळ मारले. त्यावेळेला सांगितलं पुष्कळ मारले असतील
पण या मकर ध्वजाला मारून दाखवा म्हणजे कळलं. मारुत्र्याचं त्या दोघांचं युद्ध सुरू झाल्याबरोबर महाराज मारुत्र्याने इतक्या इतिहास ध्वजाला पालता पाडला खाली आणि मारुत्र्या छातीवर बसले. सांगितले, बोल तुझा कैवारी कोण आहे त्याला बोलो. त्यानं खाली पडल्या पडल्या म्हणला, बेट्या म्हणला, माझा बाप मारुती जर असताना धनका दाखवला असता. अरे खरा बोल, खरं सांग काय म्हणून. आईने सांगितलं, आईने सांगितलं बोलो. त्या ठिकाणी येते आईचा धावा केला आणि ती मगर त्या ठिकाणी धावत आली. आल्याबरोबर मकर ध्वजा काय करतो, पाया पड पाया पड. बाप आहे पाया पड. मारुतीरायाने विचारले, हे प्रकार काय आहे का? ज्या वेळेला तुम्ही लंका धरून त्यावेळेला तुम्ही समुद्राच्या काठावर आले, हा समुद्रानं विनंती केली ही तुमची शेपटी येते, ही आग्नी येते असणारा महाराज मी लाटाच्या स्वरूपामध्ये काठावर ठेवा, तिथे विजवतो, पण आतमध्ये समुद्रामध्ये बुडू नका. म्हणून त्या वेळेला येते असणारा तुम्हाला घाम आला आणि तो कपाळाचा घाम तुम्ही पुसला पाण्यामध्ये फेकून दिला. तो घाम मी प्राशन केला आणि त्याच्यापासून हा मकरध्वज झाला. असं दोघांची युक्ती झाली आणि पुन्हा परत येते असणारे मारुतीराया येते असणाऱ्या महाराजच्या पाताळ देवीच्या प्रवेश केल्याबरोबर देवीकडं पाहिलं. देवी कापू लागली, उचलली देवी आणि नीट येते असणारी मोरीमध्ये घातली. आता इथून हल्ले नाही आणि सगळा शेंदूर होता मला संपूर्ण अंगावर. मोठ्यानं हाहाकार. आता तुला कोण सोडवणार? रामचंद्र हा प्रकार इथे मारुती आणि तेव्हापासून शेंदूर लावतात. आणि त्याच वेळेला आज मला इथे असणारा अहिरावणा आणि महिरावणा सुंदर असं भोजन माझ्या समोर आणलेला आहे. त्या करता येते असणारा महाराज आज मी भयंकर खुश आहे. मोठ्या मोठ्यानं देवी चिंगळायला एवढ्या येते असणारा महाराज प्रभू रामचंद्राला धरलं, लक्ष्मणाला धरलं आणि हातात धरून सांगितलं, हा बोल आता तुला वाचवणारा कोण? त्यावेळेला प्रभू रामचंद्राने आणि महाराज लक्ष्मणाने माझा मारुती जरा असता, माझा मारुती जरा असता तर देवी तू एवढ्या काय उड्या मारित असं म्हटल्याबरोबर मारुतीने आपलं स्वरूप घेऊन आले. त्या वेळेला एवढं जिथे असणार आणि कोण ऐरावण महिरावणाची चंद्रसेन मारुतीला वर्म सांगितलेलं होतं की महाराज इथला कुंभ कोण्या ठिकाणी आहे, तो कुंभाकडे इथे मारुतीराया गेले आणि गेल्यानंतर महाराज प्रत्येक भ्रमर भ्रमर म्हणजे भुंगा, कारण फुलाचा मकरंद सेवन करणारी जात वेगळी, ही मोठी भुंगी. छोट्या भुंग्याचा अभ्यास ते भुंगे काय करतात का कमल कंदा आणि दरदुरी त्या कमळाचा प्राग सेवन करणारे भ्रमर जिथे असणारे मोठे फक्त ते भुंगे गावामध्ये आपल्या पूर्वी आता कमी झाली संख्या त्यांची. त्या दोघा जणांची फार युती असायची.
ही भुंगी वेगळी. त्या भुंग्याला जिथे ज्या वेळेला मारुतीने त्या कुंभ ज्या ठिकाणी ठेवला त्या ठिकाणी दारावर गेले आणि प्रत्येक जिथे असणारा भ्रमर बाहेर पळू लागले, शेपटीने अडवून धरून मारले. असं करता करता येते असणारा महाराज एक निसटला आणि निघून जाऊ लागला. एवढ्यामध्ये मारुतीच्या जवळ आणून दिला. हातामध्ये धरल्याबरोबर महाराज दाबल्या बरोबर चिरकायला लागलं. त्यावेळी सांगितलं बर. मारुतीला विनंती केली, मारुती हे कुटुंब मोठे, बाकीच्याची जिथे असणार जेवणाची व्यवस्था मला मारू नका, मला जीवदान द्या, मी पुन्हा येणार नाही इकडे, पण जीवदान मात्र द्या. मी तुमचं कधी काम करेन. आता मारुतीने माझ्या काय कामाला येणार. मला तर म्हणले कधी ना कधी महाराज कामाला आल्याशिवाय होत नाही म्हणून. बघ मारुतीने सांगितलं काही हरकत नाही, जा जा म्हणल्याबरोबर गेलं बांधव. आणि गेल्याच्या नंतर आता चंद्रसेनेला वचन दिलेलं होतं. चंद्रसेनेने सांगितलं होतं, मारुती माझा कुंभ येथे असणारा अमृताच्या कुंभाची मी खूण सांगते, आणि माझा कुंभ नष्ट झाल्याबरोबर मी काय होणार आहे, विधवा होणार आहे. आणि विधवा झाल्याच्या नंतर महाराज माझं काय, त्याकरता फक्त माझी एक अंतिम इच्छा आहे. कोणती? फक्त प्रभू रामचंद्रांनी जिथे माझ्या घरी एक दिवस फक्त जिथे यावं, ही माझी इच्छा आहे. ही माझी इच्छा अशी मागणी मागितली होती. त्यावेळेला मारुतीने वचन दिलं होतं की मी प्रभू रामचंद्राला एक दिवस तुझ्या घरी आश्रमात आणणार नाही. वचन, त्या वचनाप्रमाणे जिथे असणार महाराज पुष्कळ भ्रमर जिथे मारली, कुंभ नष्ट केला. आणि कुंभ नष्ट केल्याच्या नंतर जिथे असणार वचन दिलं होतं, त्या वचनाकरता जिथे असणारा महाराज जागृत राहण्याकरता मारुतीने विचार करून आता नेमकं करायचं काय. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, हे ज्याचं जिथे प्रीत आहे, आता त्याला ह्याच्या घरी आणायचं म्हणल्यानंतर अवघड आहे. त्याकरता जिथे असणारं चंद्रसेनीला सांगितलं, माझ्या स्वामीला तुझ्या महिलामध्ये एक रात्र मी घेऊन यायला तयार आहे, पण तर कदाचित माझ्या स्वामीचा या ठिकाणी अपमान जर झाला तर एक क्षण सुद्धा मी या ठिकाणी राहू देणार नाही. मान्य. त्यावेळेला हा भ्रमर म्हणजे सांगितलं, स्वामी मला जीवदान दिलं, त्या वचनाला जागणार आहे स्वामी, त्या वचनाला मी जागणार, तुम्ही काळजी करू नका. सुंदर प्रकारे जिथे असणारा सागवानी मंच बनवला महाराज. प्रभू रामचंद्र आपल्या आश्रमामध्ये येणार आहेत असा आनंद वाटला. नवीन केल्याच्या नंतर वरून महाराज पलंग मधून मात्र सगळे करले. त्यावेळेला भुंगा गेला. भुंग्याचं असं गिरीबीट आहे महाराज की आतापर्यंत कुठं लाकूड असलं तरी त्याचा भुंगा बऱ्याच अभंग गुमान गोवी भ्रमरा सुमान. कष्टाचा म्हणजे लाकडाचा गुमान कधीच न करणारा भ्रमर, पण युनिशा फुलामध्ये तो अडकल्या जातो, तो प्रेमामध्ये अडकला. असा भुंगा महाराज पूर्ण इथे मंचवरून साफ दिसत होता आणि आतमध्ये पोकरून टाकला. एवढं काम केलं. मारुतीपाशी डोळ भुंगा आला. मारुतीला सांगितलं, स्वामी
स्वामींचं काम केलं. आता तुम्ही पुढं व्हा. इकडं येते मारुतरायाने उड्डाण केलं. प्रभू रामचंद्राला येते असणाऱ्या खांद्यावर घेतलं आणि सप्त पाताळामध्ये त्या चंद्रसेनेच्या दारात आले आणि हाक मारली, चंद्रसेन मी दारावर उभा आहे. प्रभू रामचंद्र आतमध्ये येते असणारे ढकलले. तुका म्हणे भावे येणे देवा आकार भाव होता, विश्वास होता मारुद्रयात. प्रभू रामचंद्राने सांगितलं, अरे म्हणले मारुती वेडा झाला का काय? हे असं आगळं वेगळं झाल्यावर म्हणले जे वाल्मिकांनी बोलले त्याच्या विरोधात जाईल. स्वामी काळजीच करू नका. हात मध्ये ढकलले आणि ढकलल्याबरोबर येते असणारं चंद्रसेन ताट आणलं. प्रभू रामचंद्राला येते ओवाळलं आणि मंचकावर बसण्याकरता आश्रमामध्ये नेलं आणि त्या मंचकाला हात लावल्याबरोबर काढ उठून पडल्याबरोबर मारुतीला गेले. चंद्रसेन माझ्या स्वामीचा अपमान झाला. प्रभू रामचंद्राला खांद्यावर घेतलं आणि निघून गेले. याला म्हणतात स्वामी काज. आपल्या स्वामीचं कार्य इमाने इतबारे याच्या पुढे तुम्हाला जिथे जाऊन सांगितलं प्रभू रामचंद्राचं कार्य जिथे करत असताना मारुतीने जिथे असणारा महाराज तरी एक निश्चित कार्य केलं. म्हणून दास्यत्व निकट हनुमंते पैकीले म्हणून देखील रामचरण स्वामी काज. नंबर 2 गुरुभक्ती करत असताना गुरुभक्ती करावी कशी? गुरुभक्ती करावी एकलव्यासारखी. गुरुभक्ती करावी गोरक्षनाथासारखी. गुरुभक्ती करावी महाराज कल्याणी आणि दत्त महाराज यांच्या अलीकडे गुरुही भरपूर आहेत आणि शिष्य भरपूर. त्यानं कशी गुरुभक्ती करावी हे नवनाथ ग्रंथ सुंदर अशी येते असणारी नवनाथामध्ये कथा आहे. कलियोगी अवतार नवनारायणाचा केलाशी उद्धार अवघ्या जनाचा. नावीला मूळ मार्ग सापरी विद्येचा अगणितमय मात करी सिद्धनाथाचा. जय देव जय देव जय नवनाथा आरती हो वाळू भावाती हो वाळू पासून झाले मच्छिंद्रनाथ गोरक्षे जन्माले गौरी जन्मात. जालिंदर उत्पत्ती यज्ञ गंगात गाणे नाथाची गज करणात. दे देव जय नवनाथा आरती हो वाळू भावाती हो वाळू भिक्षेच्या पात्रात झाले भरभरी गौरंगी उदळत कृष्णेच्या रेवाते राम ते रेवणनाथ भारी श्री नागनाथ धर्मी गोसारी. जय देव जय नवनाथा आरती हो वाळू भावाती हो वाळू ब्रह्मरेता पासून कर्पट उत्पत्ती धरणी कैरी गोपी चंद अरभंग धरती ते कुरकुरती तव्याची जाती भरती. जय देव जय नवनाथा आरती हो वाळू भावाती हो वाळू श्री गुरुदत्ताजी भक्त. या कलियुगामध्ये नवनारायणच्या वेळेला त्यावेळेला भगवान शंकरांनी आदिनाथ गुरही आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्राला धरी सदतिथी. ही पूर्व परंपरा माझ्या माऊलीची परंपरा आणि त्याच परंपरेमध्ये भगवान शंकर आणि श्री गुरु दत्त महाराज भद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जिथे असणार या नऊ नारायणाची तपश्चर्या 12 वर्षे एका अंगुष्ठावर उभं राहून 12 वर्षे तपस्या करावी लागली. म्हणून माऊली म्हणतात तपे विन दैवत आणि दिधल्या विन प्राप्त पूजे विन हित ओढस. तपश्चर्याशिवाय दैवत नाही. म्हणून 12 वर्षे एका येथे नाथांनी
आणि अशी नाथ संप्रदायाची परंपरा आणि तेच महाराज 84 सिद्धाचा सिद्ध भेटी वेळा तपोभूमी म्हणजे अलंकापूर म्हणजेच आळंदी. विठाला विठाला. मच्छिंद्रनाथाचं व्याख्यान भगवान शंकराला एवढा आनंद झाला, एवढा ब्रह्मानंद झाला आणि अंतरीचे धावे शोभावे बाहेरी धरिता ही पर्यावरेणा. त्यावेळेला येथे एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, तो आनंद कधी साठवता येत नाही. त्यावेळेला भगवान शंकरांनी जिथे विचार केला, आपल्याला जे झालेलं ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ते सांगायचं कोणाला? कारण ऐकणारा सुद्धा त्या पात्रतेचा लागतो. म्हणून त्यावेळेला निवड केली पार्वती मातेची. पार्वतीला ज्ञान सांगावं म्हणून निवड केली. दोघं इथे असणारे शीतल असे छायेखाली गेली. बाजूला इथे पाण्याचा डोह होता आणि त्या शीतळ सावलीला बसून भगवान शंकरांनी इथे असणारं ते ब्रह्मज्ञान पार्वती मातेला सांगत असताना दुसऱ्या माणसाने हुंकार दिल्यानंतर सांगणाऱ्याला बरं वाटतं. नसता महाराज सूर्यफुलासारखे म्हणून पार्वती मातेनं हुंकार द्यावा आणि भगवान शंकराने ती कथा सांगावी, ते ज्ञान सांगावं. सांगता सांगता पार्वती मातेच्या डोक्यावरून ते ज्ञान जाऊ लागलं आणि त्या वेळेला पार्वती माता झोपी गेली. भगवान विष्णूने विचार केला, हे चाललं, हे ज्ञान आहे, हे लयाला जाईल. म्हणून महाराज माशाच्या पोटामध्ये आणि माशाच्या पोटामध्ये इतक्या धारण करून पूर्ण ज्ञान हे करत असताना समाधी उत्थान झाली. भगवान शंकर इथे असणारे जागृती पाहिलं. पार्वती झोपी हुंकार येतो अंतर्यामी दृष्टीनं पाहिलं तर पाण्यामधून हुंकार येते असणार. त्यावेळेला पाहिलं महाराज चाललं सांगता तुम्हा कळू येते अंतर आणि विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे ताबडतोब कळालं. भगवान विष्णूने आदेश झाला आणि झाल्याबरोबर इथे विचार केला, आपण सांगितलेलं ज्ञान लयाला गेलं. मग त्या माशाच्या पोटातून झाली बाहेर जिथे आली. आल्याबरोबर महाराज माशापासून जन्म झाला मच्छिंद्रनाथ. त्याच मच्छिंद्रनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकरांनी आणि श्री गुरु दत्तात्रय स्वामींनी भद्रिकाश्रमाच्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं जिथे असणारं पालन सांभाळ घेतली. 12 वर्षानंतर मला ती विद्या प्राप्त झाली आणि तीर्थयात्रा करत असताना मच्छिंद्रनाथ एका गावामध्ये आले आणि तिथं येथे असणारे भिक्षा जरी झाला संन्यासी तरी तो माध्यानाशी माध्यानाच्या वेळेला इथे भूक लागली. गावामध्ये येते असणारी मधुबरी मागत असताना एका घराच्या समोर गेल्याबरोबर येते असताना महाराज सुंदर भगवान परमात्म्याचं चिंतन. एवढ्यामध्ये एक आई साहेब येते असणारी भिक्षा करून बाहेर आली. आल्याबरोबर विचारलं, महाराज माझ्याकडे घरी संपूर्ण संपत्ती आहे, सर्व काही आहे, फक्त येथे मुलबाळ नाही. महाराज काय धरली त्यावेळेला साहेब उठा, उठ माऊली उठ. त्याबरोबर महाराज नाथाकडे फक्त शस्त्र भस्माची मुठी घेतली. त्याच्यावर जिथे असणारे महाराज कोणत्याही अस्त्राचे शस्त्राचे मंत्रोपचार केला की ते शस्त्र प्रगट व्हायचं. ही शक्ती नाथाकडे. ही शक्ती असून सुद्धा वाद अधिक आकर्षण करण्याची ताकद या नाथाकडे. मग त्या वेळेला येते असणार भस्माची मोठी सुंदर असा येते असणारा महाराज या तिन्ही लोकांमध्ये येते असणारा मुलगा नाही एवढा सतेजवान बाळ तुझ्या पोटी जन्म असं म्हटले. भस्माची मोठी निघून गेल्याच्या नंतर येते असणारा पाठीच्या अगं तुझ्याकडे आज कानफाडी आली होती ना? हो. त्यांनी काय केलं? काही नाही. भस्माची मोठी
सुंदर इतिहासाला मुलगा जन्माला येईल एवढं सांगून निघून गेले. काय ऐकते कोणाचं हा? हे लोक फार विचित्र भस्मची मुठी देतात, मनाला येते इतिहासाला प्रकार करतील. हा दिवसा इतिहासाला मला त्या भस्मच्या तुला कुठली बनवतील, काही इतिहासाला मला स्त्रीच्या रूपामध्ये आणून भोग भोगतील असं दाखवल्याबरोबर मला आणि उकिरड्यात टाकून दिली. उकिरड्यात टाकून दिल्यानंतर 12 वर्षानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ त्याच गावामध्ये आले आणि त्याच महिलेच्या दारासमोर उभे राहिले. सांगितलं, हा आई साहेब माझा मुलगा कुठे? माणूस सांगले का लोकांचं ऐकलं, भस्मची मुठी खाल्ली नाही, हा कुठे टाकली? उकिरड्यावर फेकली. दाखव आदेश आदेश गुरु गोरक्षण व अधिक गाईच्या शेणामध्ये ज्याचा झाला भिक्षेच्या पात्रात भरतरी जन्माला आली म्हणून भिक्षेच्या पात्रात भिक्षेचं पात्र असं गोरक्ष जन्माला आले बरोबर येते पाच सतेज येते असणारा बाहेर पडला. त्यावेळेला त्या माऊलीला थोडा सुंदर मुलगा महाराज हे बाळ माझ्याकडे ठेवा. अजाबात मच्छिंद्रनाथाने गोरक्ष हाताला हाताला मला तीर्थयात्रा आपली दिलेली विद्या संपुष्टात आली किंवा नाही हे पाहण्याकरता दुपारच्या वेळेला मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षा आता इथे असणारा मला पितृपक्ष आहे, दुपारी वेळेला भूक लागलेली, त्या गावामध्ये आपल्याला इथे मधुकरी घेऊन ये. गोरक्षनाथ येथे असणाऱ्या ज्या ठिकाणी पितृपक्ष चालू होता त्या ठिकाणी दारावर गेले. गेल्याबरोबर सांगितलं, भिक्षा नाही माते भिक्षा म्हटल्याबरोबर गोरक्षनाथाला दिलं. दिल्याबरोबर गोरक्षनाथाने असणारे महाराज तसंच जिथे झोळीमध्ये घेऊन आले. गुरु तुम्ही कसं आपल्या मुलीला येते असणारा भूक लागलेली. गोरक्षनाथ पळत पळत आले आणि महाराज मच्छिंद्रनाथ स्वतः जिथे असणारा महाराज शेवटी शेवटी महाराज ओढा होता आग्रगण्य एवढा लागू लागला आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथ रक्षा अरे आणखी जर वडा असतो तर फार मजा आली, फार मजा आली असं एवढा शब्द ऐकेपर्यंत गोरक्षनाथ पुन्हा त्या आई साहेब माझ्या गुरुजींना वडा फार आवडलेला, त्याकरता तुम्ही इतिहास आणखीन ओढी द्या असं म्हटल्याबरोबर त्या वडे फुकट नाहीये. वड्याकरता काय काय लागतं, भरपूर इतिहासाला सामग्री लागते. वा वडे फुकट मिळणार नाही, वड्याच्या बदल्यामध्ये तू काय देणार? आई साहेब तुम्ही काही मागा मी देण्याकरता तुझे डोळे देणार. हो डोळे मागितल्या बरोबर मला दोन्ही इथे असणारे बोट इथे हातावर
डोळे घ्या पण ओढे. त्या युवतीनं ओढ्याचं ताट भरून आणलेलं धाडकन तिला चक्कर आली, पाहिलं ताट त्याच्या स्वाधीन केलं आणि हातात घेतलेले ते डोळे परत दिले. बाबा ते तुझे डोळे घे ते ओढे बी घे. वर आल्याबरोबर एक मानव आडवा त्यावेळेला दिली पण मच्छिंद्रनाथांनी विचार आळ गोरक्षा मुखचंद्र पाहिल्याशिवाय मी तू येते असणारा महाराज असा पालव वाढवा येते का झाला. गोरक्षनाथांनी सकाळपासून मला गोळा आलेला आहे आणि महाराज पाहिल्यानंतर आडवा पालव उठली गोडी कशाला पालव ओढून पाहिला तर मला तसा पावसाळ्यामध्ये येते असणारा पाजरावा असं भाव येते. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथांनी येते सांगितलं गोरक्षा या डोळ्यातले बुबुळा कोण आहे. आणि पाठ पडला पण महाराज आपल्या गुरुची सेवा करत असताना त्या गोरक्षनाथांनी डोळे घेतले असताना अनुरंगी याला म्हणतात गुरु भक्ती विठाला स्वामी काल गुरुभक्ती पितृवचन वडिलांच्या आज्ञेचं पालन जमदाग्नी आणि रेणुका. जमदाग्नीची संतती महाराज ही 4 मुलं त्यामध्ये हा अवतार आहे. असणारं जमदाग्नी पतिव्रता वेगळ्या आणि महापतिव्रता वेगळ्या. कया माता रेणुका माता या महापतिव्रता एवढा येथे आपल्या पतीची सेवा करत असतात. काय म्हणतो पितृवचन. रेणुका मातेनं रोज सकाळी येते असणारं झालं सूर्य उदयाच्या अगोदर गंगेचं स्नान करावं आणि आपल्या इथे असणारं पदरामध्ये पाणी घेऊन यावं. पदरामध्ये पाणी आणावं आणि रात्रीतून त्या साईला साडी पेराव्या भात त्याला रात्रीतून पाणी घालायचं आणि सकाळी 12 सूर्य उदयाच्या टायमाला त्या साडी तो भात काढायचा आणि तो भात बनवायचा आणि आपल्या मालकाला येते असणारं भोजन नाश्ता कोणाचा नाही रेणुका मातेचा नाही. त्या वेळेला रेणुका माता एक दिवस उशीर झाला आणि सूर्य उदय झाला. एक दृष्टी सूर्य उदयावर येते असणारं सूर्यावर गेली आणि मनामध्ये येते असणारे एकच भाय म्हणजे एवढंच बोलले किती सुंदर आंघोळ केली पदरामध्ये पाणी येत नाही. साडीला पाणी घातल्याशिवाय साडी तयार हे तर नाही तयार झालं तर महाराज नाव आपल्या मालकाचं काय आहे. जाळून भस्म केल्याशिवाय असं करता करता 8:15 टाइम झाला. परत या
महाराज त्यावेळेला खूपच आज्ञा झाला. एवढा उशीर एवढाची वेळ झाली आणखी जेवण भानगड काय आज झालं काय सूर्यावर मन गेलं का सूर्यावर मन गेलं. महाराज आपल्या थोडी तिने मुलं काय आज्ञा काही आज्ञा काय हे शस्त्र घ्यायचं आईचं शिर उडवायचं तिन्ही मुलांची परशुराम गुडा हक मारली परशुरामा बोला पिताजी काय आज्ञा एकच आज्ञा आहे हा परशु घे आणि तुझ्या आईचं शिर छेद करा दर्शन घेतलं जेव्हा आणि महाराज रेणुका मातेचं शिर छेद जाग्यावर केला पितृ वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे शांती रूपे कोणाची वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवन आपल्या वडिलाची आज्ञा आपल्या वडिलाचं इतिहास महाराज पितृवचन मला गेला आनंद झाल्यानंतर सांगितलं परशुरामा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिनी उभारिला ध्वज तिनी लोकावरी आणि ऐशी चराचरी तुका म्हणे का मरण्याची सरे आणि उत्तमची उरेकी परशुरामा मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय मागायचे ताजी देणार हो मागून तर काही नाही आईचा शिर छेद झालेला आहे मला पुनरपी माझी आई जिवंत पाहिजे दोन्हीकडेही माझा न होऊ दे तस भीष्म पण केला खरा खरा वडिलाची आज्ञाचाही पालन आणि आईही गमावली हे कर्तव्य महाराज कोणाचे उल्हास तसं भगवान परमात्म्याने भीष्माचा आपणही जिद्दी असताना पूर्ण केला आणि अर्जुनाचं संरक्षणही केलं एका दगडात तसं या ठिकाणी परशुरामाने पितृवचन सेवापती आपल्या पतीची सेवा करत असताना ती सेवा राजाला येते असताना मला ठेवली दिली राजाच्या दरबारामध्ये एक पिंपळ होता त्या पिंपळाचा वाढला एक फाटा वाढलेला होता ती आपल्या गावात त्या हातून त्याच्या पोंद्याला बुडाला पाणी घातल्याबरोबर पाचगाव घ्यायचा
बोलू आता एवढ्यामध्ये रोज राजाच्या दरबारामध्ये झाडू तिला एकटी असणार हा कोण केले एवढ्यामध्ये ती एकटी असणारी मला शेवट पाणी घेऊन पिंपळाच्या बुडापर्यंत आली आणि पिंपळाला पाणी घालायला सुरू जसं जसं पाणी घालील तसं शेवटी एक दोन ढाळ्या युक्ती असणाऱ्या महाराजच्या फाट्याच्या वाळलेल्या युक्ती राहिल्या आणि त्या वेळेला युक्ती असणाऱ्या महाराजच्या आई साहेबांनी विचारलं हातामध्ये काठी घेतली आणि सूर्यनारायण का म्हणे पतिव्रता हे सूर्या अपवित्र कुठं वागलं अरे मुख जनावर आहे ते काढत असताना त्याने क्वचित पुनरपी पुन्हा पूर्ण जिथे म्हणून पितृवचन सेवापती हीच खरी महाराज काय अभंगाच्या हीच विष्णू पूजा हीच विष्णू पूजा हीच विष्णू महापूजा हीच विष्णू सेवापती हीच विष्णूची महापूजा गुरु भक्ती हीच विष्णूची महापूजा पितृवचन हीच विष्णूची महापूजा सेवापती अहिल्या द्रौपदी तारा सीता मंगोदरी इति पंचकन्या नित्य स्मरणम महापातकम काही वेळेला या पतिवर्तीची काय सत्ता एक ठिकाण आपल्या स्वामीच्या कामामध्ये कधीही माघार न घे रात्रंदिवस आपलं स्वामीचं कार्य आपल्या पतीची सेवेमध्ये हे करत असताना एक बाहेरची आणि ती पतिव्रता होती ती साडी काढत बसते साडी काढत बसते साडी काढ हो माता माहिती तुम्हाला साडी काढणं काय लागतंय त्याच्याकरता
साडी कांडत असताना पाणी पाणी म्हणल्याबरोबर वर हात गेला होता. वरच्या वरी ती मुसळला सोडून गेलो आणि पटकन पाणी देऊन आले. पाणी दिल्याच्या नंतर परत आले. कांडण करण्याकरता बसल्याबरोबर हातामध्ये पुन्हा परत त्याला काही कुठं बांधलं नाही. हे आधार एवढ्या वरती कसं काय थांबलं? काही म्हणली फक्त आपलं करावी लागती. हो नक्की हो म्हणजे काय काय सेवा करायची? अहो महाराज आपल्या मालकाची पॉलिश करणे, आंघोळ घालणे, जेवायला पोटभर घालणे, ही रोज दिवशी येते दैनंदिन सेवा करत म्हणजे काय? या दिवशीने विचार केला आपल्याला सुद्धा येते असताना महाराज असा प्रकार आपल्या घरी सुद्धा घडला. हा घरी आल्यावर सांगितलं मला आज तुम्ही कुठे कामाला जायचं नाही. कामाला जायचं नाही म्हणले मग काय करायचं? नुसतं झोपून राहायचं. झोपून राहायचं. मी आज तुमचे मर्दन करणार, मालिश करणार. काय हरकत? आणि मालिश केल्यानंतर इतिहासाला भरपूर तुम्हाला जेवाया घालणार. बर पुन्हा तुम्ही इतिहासाला महाराज या मंचकावर झोपायचं. बर आणि झोपल्या इतिहासाला महाराज मी कांडण करण्याकरता साडी घेऊन त्या उखाळावरती बसल. कांडण करताना इतिहासाला कांडण करता 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 हात वर गेला की पाणी म्हणायचं. हो एवढं बोलायचं काय हरकत? महाराजीनं इतिहासाला मालिश करण्याकरता विवेकच्या तेलाची बाटली हातामध्ये आली. महाराज डबल रुपये फुटलं म्हणा. काही कांडायला घेतले पण महाराज याला ते बरोबर पाहून पाहून बेजार झालं. आणि एकदा तर डोळे झाकून म्हणला पाणी म्हणल्या बरोबर वरती हात गेला. महाराज वरच्या वरी उठली बाई. उठल्या बरोबर कोणाचाही मिळत नाही. तुका म्हणे पतिव्रता कामिकाज गुरु भक्ती या चरणाच्या पाठी या द्रौपदाच्या त्याला द्रौपद असं गुरु भक्ती पितृवचन सेवापती तरी हीच पूजा. सत्य बोले फक्त जीवनामध्ये आल्यानंतर बोलायचं कसं हे संत शिकवतात. तात आणि मवाळ विठले आणि रसाळ छपल दैसे कल्लोळ अमृताची. माणसानं बोलत असताना असं बोल मधुरवाणी ओठी तुका म्हणे वाव बोटी. तुका म्हणे वाव बोटी. तुका म्हणे वाव बोटी. मधुरवाणी ओठी तुका म्हणे वाव बोटी. तुका म्हणे वाव बोटी. तुका म्हणे वाव बोटी. तुका म्हणे वाव बोटी.
मथुरावाडी मोठी तुका भेळे वाव पोटी त्याचे अवगुण सहन करण्याकरता मथुरावाडी ओटी महाराज बोलो ऐसे बेने बोले विठ्ठल बोले. असं बोला की जेने बोले पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आनंद व्हावा असं बोला. पांडुरंग परमात्म्याला सुद्धा तुमचं नाव ऐकून आनंद व्हावा असे नाव ठेवा. देवाला सुद्धा आनंद व्हावा असं काहीतरी नाव. अहो अजामेळ किती अजामेळ पापराशी नामेनेला अजामेळ देवाची भक्ती केली का? नाही. पण शेवटच्या क्षणाला अंत काल्याच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर असं नाव ठेवा. देवाचं नामस्मरण जरी नाही घडलं तरी शेवटच्या क्षणाला आपल्या घरातलं माणसाचं नाव देवाचं असावं म्हणजे बरं पडलं. शेवटी जाता जाता देवाचं नाव जरी नाही आलं त्याचं नाव जरी आलं तरी महाराज अजामेळ्याला वैकुंठाला घेऊन गेले आहे का नाही. आपल्याला काय नाही. आता नाव अध्यक्ष जर पाहिलं ना नाव लय विचित्र. एका म्हातारीनं नाव ठेवलं पप्पी. पप्पी दिवस गेली एसटी स्टँडवर एवढा करणार. आता ती बारकी चिंग चिंग चिंगट हाताला धरलेलं ताबडतोब एसटीच्या दरवाजा बरोबर गेली. दरवाजापर्यंत गेल्याबरोबर सांगितलं काय रे थांब काय आज आतमध्ये मारा. एक दोन पायऱ्या वर आली आणि कंडक्टरला सांगितलं माझी पप्पी घे. काय सांगाव. अरे हो माझी पप्पी घे. बाजूला दुसरा एवढ्या जिथे असणार महाराज परत हारण वाजवलं. तेवढ्या जिथे असणार महाराज ड्रायव्हरच्या साईड आणि ड्रायव्हरच्या साईडला वर घेतलं. पप्पीला वर घेतलं आणि वर घेतल्याबरोबर सांगितलं म्हातारीनं सांगितलं अरे कंडक्टर तू नाही घेतलं पण तुझ्या ड्रायव्हरनं माझ्या पप्पी. नाव सुद्धा महाराज व्यवस्थित ठेवा जेणेकरून आपला उद्धार होईल. असावं गोविंद असावं. भगवान परमात्म्याला हजारो नावे म्हणून इतिहासात सांगत असताना एवढंच लक्षात ठेवा आपली संस्कृती कधी विसरता कामा नये. आपल्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत पुढे. म्हणून महाराज हीच खरी विस्तृती महापूजा आहे. अनुभव नाही तुझा. आणि हे करत असताना ज्या वेळेला इथे असणारा महाराज पांडवाचं आणि कौरवांचं युद्ध झालं त्यावेळेला संपूर्ण कौरव इथे असणारा महाराज संपवले. कौरव संपल्यानंतर एकटा दुर्योधन राहिला आणि दुर्योधन राहिल्याच्या नंतर विचार केला की अरे आपल्या इथे असणारे महाराज सगळी भावकी आपली इथे असणारा संपुटात आली आहे. सर्व इथे असणारे वाढली. त्यावेळेला गांधारीच्या समोर जिथे दुर्योधन गेला आणि गांधारीला आईला विचारलं आई आई मला सांग आपले इथे असणारे महाराज 99 इथे असणारे महाराज 100 पुत्रापैकी 99 आता एकटा राहिलेलो आहे. बघ असं कर जेणेकरून जिथे असणारा मी काय होईल वज्रजीव कुणाच्याही हातून मारला जाऊ नये असा आशीर्वाद मला दे. त्या वेळेला इथे असणारा महाराज
त्या गांधारीनं येते असताना कुणाला दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना मी तुला सांगते ऐक. म्हणजे काय, तुला जर वज्रधी व्हायचं असेल, युक्ती मी सांगते सांगाय, जा धर्माला विचार काय उपाय करावा लागेल, आणि धर्म सांगल तसा तू ऐक. तर म्हणला त्या धर्मानं भीमानं अर्जुनानं 99 माझे बहुमान ठेवलेला, आणि आता एक काही खरं बोलणार आहे. तरी म्हणलं आई तू सांगतोस धर्मराजाकडे येते, दुर्योधन गेल्याबरोबर येते असताना धर्मराजानं दुर्योधन मारलं नाही मला. या सुयोधन बसायला असेल का आला म्हटल्याबरोबर येते असताना मला, हा माझे सर्व भाऊ येते असणारे 99 तुम्ही मारून राहिले. माझ्या मनात असे त्याच्याकरता मला वज्रदेही म्हणायचे, वज्रदेही म्हणायचे. वज्रदेही म्हणल्याच्या नंतर सर्व पांडवाचा नायनाट करण्याची ताकद माझ्यामध्ये, त्याकरता मला उपाय सांग, त्याकरता काय करावं लागेल. त्यावेळेला मला धर्मराजा, दुर्योधना तुला इकडे तिकडे कुठे जायची गरज नाही, तुझ्या घरीच औषध आहे, घरीच वैद्य आहे. हा तुला इकडे तिकडे भटका जायची गरज नाही. जा, अरे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये एवढं तेज आहे की त्या तेजानं इथे डोळ्यानं जर दृष्टीनं पाहिलं तर तू वज्रदेही झाल्याशिवाय. जाताना तू असा नको जाऊ, अंगावर एक सुद्धा कपडा ठेवू नको. त्यावेळेला नग्न अवस्थेमध्ये धो 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 सगळे येते असणारा पांडवाचा राहणार नाही. त्यावेळेला देवाने विचार केला, ताबडतोब दुर्योधना कोण आहे, ब्राह्मण. बरोबर, पण अशा अवस्थेमध्ये सत्ता कुठे, एवढा येते नग्न अवस्थेमध्ये आणि या वयात. मला धर्माने सांगितलं की आईच्या समोर येते अशाला असा अंगावर कपडा, आणि तुझ्या आईनं तुला नखशिखांत पाहिल्याबरोबर तू वज्रदेही होणार आहे. असं शत्रू शत्रू खरं सांगल का, कोण डॉक्टर साहेब, शत्रू खरं सांगत नाही, खरं सांगा पटलं दूर माझ्यापेक्षा लोक लज्जा राखण्याकरता म्हणजे चड्डी बनवणार, चड्डी आहे चड्डी, एवढी लोक लज्जा राखण्या एवढी जिथे घातली. आई मी धर्माकडून आलो. आलास का बाळा? हो. गांधारी माता समोर आली, डोळ्याची पट्टी होती, लग्न झालं त्या दिवशी. गांधारीने विचार केला, माझ्या मालकाला जग बघायचं नाही तर मी बघून करणार काय. डोळे पट्टी बांधलेली आहे, एवढ्या जेती असणारा महाराज गांधारीनं नखशिखांत दुर्योधनाला पाहायला सुरुवात केली. पाहत येते असणाऱ्या नखापासून शेंडीपर्यंत पाहिलं आणि गांधारीनं दुःख व्यक्त केलं. दुर्योधना
संपूर्ण वज्रदेही बनला, पण मांडीपासून जडका मदाना केवळ पंचान जडका मदाना केवळ सूर्यधना मारी निघाला घेताना प्राण घेताना केवळ धडक मारली शंकरा प्रमेयाचा केला मातेरा देवादिकाशी दरारा लाविला जेनी अडकामध्ये धडक मारली नारदा रावणाचा केला चेता सूर्यधना मारिली गदा घेतला प्राण असा येते भगवान संपूर्ण संकट अंगावर येते हे धर्मराजाला माहिती तरी पण महाराज तो पर्याय येते म्हणतात महाराज एवढा जो भक्त आहे प्राण जाये परी म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये त्या विष्णुचे महापूजा दुःखवे आणि काचा दुःखी हे विष्णूचे महापूजा विठोबा रखो माये विठोबा रखो हरि हरि विठोबा रखो माये हरि 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 विठोबा रखो माये हरि हरि विठोबा रखो माये विठोबा रखो माये जय विठोबा रखो माये जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये सत्य बोले मुखी दुःखवे आणि काच्या दुःखी हेच विष्णूचे महापूजा अनुभव
खरंच भाग्यवान आहे. पुष्कळ दिवसाच्या नंतर मला माहिती आहे एकूराची हे मौरीची ऐशी कळवळ्याची जाती आणि तरी लाभावीन किती दिवस बाहेर गावी ड्युटीला जरी गेलो तरी आईची माया म्हणून येते असणार प्रेम आहे. आणि ते प्रेमानंतर मला या ठिकाणी योग आला. दोन्ही अध्यक्षांनी विचार करून असो सर्व येथे सणसवाडीकर लहान थोर सर्व मंडळी आता माझ्या या ठिकाणी अपरिचित कोणीच नाही, सगळे आहेत. मग आता एकाच नाव घेतलं की म्हणते नको. सर्व येथे असणारा मला तुमच्या एकदा दर्शन माता माऊलींचं दर्शन सेवेला आता जवळजवळ कोदडी हॉस्पिटल डायरेक्ट 11 म्हणजे 11 पुढे जायचं नाही माग त्याला कीर्तनच कधी मिळालं नाही. कारण आमच्या गुरुबंधूची परंपरा सुद्धा मला सांभाळणं फार गरजेचं आहे. महाराज ढोक महाराज म्हणजे माझे कायमाचे बांधील करा म्हणून सत्य बोले मुखे. आता या ठिकाणी महाराज एक नवीन अभ्यास आहे माझा, जुना अभ्यास आहे. पुष्कळ महाराज पेटी वाचा. आता हे जिथे आपले फक्त 4-4-5 असतील यांची गाथ्यानं गाथे पाठवू सर्व येथे असणारे सुज्ञ मंडळी महाराज. म्हणून येथे सर्वच एक दर्शन या ठिकाणी आता समोर माझ्या आचार्य आहेत. वाजवणं वेगळं बडवणं वाजवणं वेगळं बरं का. वाजवणं वेगळं जे पोषक आहे त्याला येते असणारं वाजवणं. गाणाराला पोषक गोड असं येते असणारं महाराज सगळ्याचा पाच जयंतीकडे त्याच्याकरता एकदा सर्वांनी पाया या वयामध्ये महाराज त्यांची भोट त्याला तपश्चर्या लागते. आम्हाला त्याच्यात काही कळतही मत तरी नसलं तरी कीर्तनाला नसल्यावरती आप भरून कारण मी ज्या वेळेला होतो त्यावेळेस बरेच काही चेहरे बरोबर आहे का पण आले काय हरकत नाही. खरं सुंदर अशी मंडळी महाराज या ठिकाणी गाण्याकरता जी आमचे दिग्गज आहेत. महाराज आहेत आपले महाराज योगेश महाराज काय कवाड पावले महाराज. आता कसं आहे आमची झाली आता कधी लक्षात राहते कधी त्यांची भेटबाजी झालेली बरेच असो तरी पण त्यांनी मग मला म्हणले महाराज आपण आता मला नाही आठवत सर्व येथे असणारे गुणजन मंडळी माझ्यापेक्षा येथे असलेले सुंदर गायन करणारे मंडळी बसलेले मंडळी माता माऊल्या डबल तिकडे बसलेले पाचपट. आता तुम्ही दर्शनाची म्हणून
म्हणून आशा करायची नाही. इकडे गर्दा करू नका. इथूनच येते सर्वांना मना मोठ्यानं राम राम. जय श्रीराम. तुम्ही मोठ्यानं म्हणल्याशिवाय मी कीर्तन म्हणणार. जय श्रीराम. जय श्रीराम. सत्य बोले मुखे दुःखवे अनिकाच्या दुःखी. आज काय करा तू कोपराया म्हणतात. निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची माया हे विष्णूची माया हिचा विष्णूची नाही गोया हेची विष्णुदेवा हेची विष्णुची पूजा. निश्चयाचे बळ असा निश्चय करा की कोणती भक्ती करत असताना एक निष्ठेनं भक्ती करू. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हे विष्णूची महापूजा. अनुभव नाही ज्ञानेश्वर बाहुडी. सर्वांनी हात वर करा एकदा. कोण जाऊ द्या एकदा. तुकाराम 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 भास्कर महाराज यांचं शाल श्रीफळ देण्यासाठी आपल्या गावचे सरपंच सुवर्णाताई रामदास दरेकर यांच्या वतीने रामदास अप्पा दरेकर यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा. चला अप्पा. रमडरे पोपट उज्ज्वळ अंबिका भजनी मंडळ साबळेवाडी पांडुरंग भजनी मंडळ सणसवाडी भैरवनाथ भजनी मंडळ सणसवाडी. सकाळी ज्यांचा नाश्ता होता आज चंद्रकांत अशोक दरेकर बाळासाहेब भगवान मोरे. ज्यांची पंगत होती रामभाऊ बबन दरेकर चंदर प्रभू दरेकर. आणि संध्याकाळची ज्यांचे अन्नप्रसाद होता असं विलास ज्ञानोबा उज्ज्वळ मोहन भोगीलाल दरेकर आणि सतीश बापूसाहेब दरेकर ह्या भाविकांची संध्याकाळची पंगत होती. ज्यांचा नाश्ता असे संभाजी विठ्ठल काळे पोस्टमन यांचा नाश्ता. पंगत सीताराम किसन कांचन नितीन तातेभाऊ कांचन यांची दुपारची पंगत. संध्याकाळची ज्यांची पंगत आहे असे रावसाहेब दरेकर आणि दत्तात्रय दरेकर म्हणजे खजिनदार मोहन दरेकर यांची संध्याकाळची पंगत आहे. तरी सर्वांनी पंक्तीचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी
चौथ्या दिवसाचं कीर्तन